मित्रांनो, समोर तुम्ही बघू शकता चतुर्थ हिंद केसरी सोन्याच्या दावणीतला छोटा सोन्या 50-50 आज या उसाटण्याच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे। भव्य दिव्य असा हा उसाटणेकरांचा मैदान आज होतोय आणि या मैदानाची शोभा वाढवण्यासाठी भरपूर सारे नंदी इथे तुम्ही बघू शकता उपस्थित आहेत। बिंदोरला काही पळणार, काही जमून गाड्या खेळणार, उन्हाचा पण तडाखा जोरात आहे आणि काही बैला बघा तुम्ही बसल्यात खाली। खूप चांगला मैदान, शिस्त पद्धतीचा मैदान असं या मैदानामध्ये खूप चांगल्या लढती आपल्याला पाहायला मिळतात। समोर तुम्ही बघू शकता कदाचित आज छोट्या सोन्यासोबत पळू शकतो नवीन वासरू महबूब। आणि मला वाटतं 26 जानेवारीच्या दिवशी महबूबला मुंबईमध्ये आणलंय, मला कन्फर्म माहीत नाही पण असं वाटतंय मला, कारण 26 जानेवारीला मला भरपूर सारी बैला दाखवण्यातच नाही आली, कारण मी 2 मैदानं केली ना, त्याच्यामुळे माझी धावपळ झाली। बघू शकता तुम्ही भरपूर सारी बैला बसल्यात, आराम करतात, कारण ऊन पण खूप जास्त आहे। आजच्या या मैदानाला खूप सारी बैला इथं आलेली आहेत, तुम्ही बघू शकता। चला आता गाड्या मला गेलेल्या आहेत गाड्या जमवण्यासाठी, आपण बघूया। आज मी पण लेट झालेलो आहे, त्याच्यामुळे कोण कोण आले ते आता दाखवण्यासाठी मी तुम्हाला इथं थोडासा व्हिडिओ बनवतो। नमस्कार। नमस्कार। आज कुठली बैल आल्यात? बजरंगी आहे, बजरंगी आणि नंद्या। लडकीचा नंद्या, मोठ्या पैलवान माऊलीचा बजरंगी। काय नियोजन आजचा? नियोजन आहे, आज गाडी तर जमत नाही, वैतागलो, गाड्या पण आज कमी आहेत ना गाड्या। कुठेतरी एक मोठा मैदान झालं 26 जानेवारीचा आणि त्याच्यानंतर आजचा पण गाड्या नाही, गाड्या कमी आहेत, पण तरी प्रयत्न राहतील आज गाडी करायचा। 2 अड्ड्यातून तर असंच गेलोय, गाडी जमलीच नाही, आता आजचा तिसरा बघूया काय होतं। चालेल, शुभेच्छा तुम्हाला। दादा नमस्कार। नमस्कार बाबा। कुठली बैल आणल्यात आज? आज बादल आणले, एकच आणले आणि आगासनवाल्यांच्या बाबड्या। हो, तो पेरा आहे आज। तो पेरा आहे का? काय सांगशील उसाटण्या मैदानाविषयी? चांगले बैल आलेले आहेत आणि नियोजन पण चांगलं असतं, त्यांच्यामुळे लोक येत असतात। नियोजन चांगलं असतं तर तिथे कशाची कमी पडत नाही, तर त्याच्यामुळे बरं वाटतं उसाटण्याला। 26 जानेवारीला काही गुलाला घेतली सांग ना? हो झाली, 2 गुलाल झाले, एक गाडी पडली आमची, पण 2 गुलाल झाले। चालेल, आजच्या मैदानासाठी पण शुभेच्छा। धन्यवाद। इकडे या साईडला तुम्ही बघू शकता आतिशेठ पाटील चिंचपाडा पनवेल यांचा सुंदर चाललाय पळण्यासाठी। मित्रांनो तुम्ही बघू शकता, आपण बैला दाखवता बघू शकता तुम्ही, काही बैलांचा गुलाल पण झालेला आहे या मैदानामध्ये। कुठली बैला? अंमलपाडा। नाव काय बैलांचं? तेजा आणि तो राया। छान असा गुलाल घेतला, अभिनंदन तुम्हाला। रायाची माहिती दे ना, राया कुठला? राय कुठारी एकटपाडा आणि दुसरी ग्रुप मोंदर, या 2 ग्रुप मध्ये बैल आपला। मस्त असं मैदान उसाटण्याचा आणि चांगला पहिलाच मला वाटतं गुलाल घेतला आजचा तुम्ही। हो, लवकरच गुलाल झाला, रोजच्या गर्दीमध्ये व्हायचा, आज लवकरच गुलाल झाला, थोडं चांगलं वाटतं। चालेल, अभिनंदन। मंडळी तुम्ही या साईडला बघू शकता, वासराचा खूप चांगला पल आहे आणि वासराचं नाव आहे रुबाब। आणि हा वासरू मला वाटतं ज्या पालेगावाला क्रिकेट टुर्नामेंट झाली होती मागच्या वर्षी, तिथं आपला जो नितीन फुलोरे आहे त्याला एक वासरू भेटला होता आणि दुसरा वासरू होता तो मला वाटतं काही कारणास्तव देण्यात नव्हता आला, पण तो वासरू आयोजकांनी आपल्या सोबत ठेवला आणि त्याला घडवला आणि आता सतत गुलालामध्ये राहणारा हा रुबाब, थोडीशी माहिती विचारूया आपण। मित्रा, रुबाब कोणाच्या नावाने पळतोय? शिवबा समीर देसाई, अभिषेक देसाई, पालेगाव। आणि हा मॅच मध्ये ठेवलेला होता ना वासरू, मग तिथं देण्यात नाही आला, मग तुम्ही त्याला घडवला का? नाही, बर्थडे गिफ्ट भेटला, बर्थडेला गिफ्ट भेटला का? आणि कसा पळतोय आता? दोन्ही गांधी आतून। आणि किती गुलाला झाली? 7-8 गुलाला झाली। आणि दाती आता किती आहे? आदत आहे का? चालेल। आणि इकडे या साईडला बघू शकता तुम्ही, आर्या संदीप देसाई पालेगाव यांच्या दावणीला नवीन वासरू तयार झालाय सोन्या। खूप चांगला पळतोय, गावठी वासरू आहे आणि बघा दिसायला किती छान आहे, गोल गट्टा एकदम, आणि खूप चांगला पळतोय। आज पण काहीतरी नियोजन असेल, आपण विचारूया। दादा नमस्कार। नमस्कार। आज छोटा वासरू आणले सुंदर, काय आजचा नियोजन? आता बांड्यामध्ये एक तुमचा या बिंजोर क्षेत्रामध्ये खूप मोठं आता नाव झालंय, कुठेतरी तुमच्या बादलच्या आशीर्वादाने दुसरी पण वासरा घडतायत दावणीला, काय सांगाल? वासरा आता आहेत ना अजून 4-5 चांगली ताववाली वासरा आहेत, भविष्यात समजेल आता त्यांना, पुढे जातील। कुठेतरी बादलचा आशीर्वाद घेऊन त्याच जोशामध्ये पळतात का, काय बोलाल? त्यावरच नाही पळू शकत, पण सांगू शकत नाही, पण पळतील वासरा बऱ्यापैकी। आज बादलचं काही नियोजन? बादलचं नियोजन आहे, आता बघू कसं काय आलाय ना आज? आलाय। चालेल। मित्रांनो तुम्ही बघू शकता, रायफल सर्जा ग्रुप अंबरनाथ
या बैलाचं मालक तुम्ही बघू शकता देवदास शेलार. दादा आज रायफल आलाय का? रायफलला आला. आणि दुसरा सर्जान कुठलं नवीन वासरू आहे का? आज नाही आणला कुठलाच वासरू. चालेल. आणि मित्रांनो बघा तुम्ही भरपूर सारी बैला आल्यात पण आणि मैदान चालू पण झालं आहे आणि भरपूर साऱ्या बैलांचे गुलाला पण झाल्यात. आपण विचारूया. नमस्कार. आज गुलाल पण झालाय. मला वाटतं लवकरच आज तुम्ही गाडी केलं. हो आज लवकरच झाला आणि आमचा आज प्लॅनच होता की लवकर गाडी करायची आणि लवकर जायचं. म्हणजे आता एकच गाडी का आता हा याच्यावर? एकच गाडी करायची. म्हणजे बघा ना आज तुम्ही लवकर आल्यानंतर म्हणजे गाडा मालकांना आता आपल्या मुंबईच्या कुठेतरी आपल्या जी संघटना आहे ते सांगितले लवकर या आणि लवकर जावा आणि ती शिस्त पद्धत लागलेली आहे. काय बोला? अशी शिस्त पाहिजे कारण कसं नंतर खूप वेळ होतो आणि नंतर कशा सर्व बिनजोडच्या गाड्या असतात त्याच्यामुळं कसं बारीक जे चक्रवाले आहेत त्यांना जेवढा पाहिजे तेवढा वेळ भेटत नाही आणि त्यांच्या गाड्या पण म्हणजे अशा शिस्तीत नाही होत. असं लवकर आलं लवकर गेला तर बारीक गाड्या मालकाच्या पण गाड्या लवकर होतात आणि त्यांना पण आनंद होतो कारण खरा आनंद बारक्या शर्यतीमध्ये मोठ्या शर्यतीमध्ये नाही. वासराचं नाव सांग ना. हा टायगर आहे. एनडी शेटचा टायगर होता आणि शेटने आमच्या नानावर विश्वास ठेवून हा बैल आम्हाला खेळण्याला दिलाय आणि त्यांच्याच आशीर्वादाने आज आम्हाला गुलाल झालाय आणि भविष्यात पण आम्ही शेटच्याच आशीर्वादाने आणि नानाच्या आशीर्वादाने याला कायम गुलालात ठेवण्याचा प्रयत्न करू. कुठेतरी मला वाटतं आपले जे एनडी शेट होते खूप चांगले गाडा मालक होते ते एक मला वाटतं चुकीचा निर्णय घेतलाय का? काय सांगाल तुम्ही? नाही ते कसं त्यांचं सर्वस्व त्यांचा निर्णय होता कारण कसा प्रत्येकाचं एक इंडिव्हिज्युअल डिसिजन असतं आणि माणसाला ते घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. सो त्यांनी घेतला आणि पण त्यांनी असं नाही ठरवलं की बैल द्यायचे किंवा विकायचे. त्यांनी सांगितलं तुम्ही बैल पळवा पण माझ्या नावाने नका पळू. कुठंतरी आज बैल जिंकलाय पण त्यांना मला असं वाटतं की त्यांना पण खूप आनंद झाला असेल कारण बैल जेव्हा गुलालात असतो गाडा मला घरी असो किंवा या क्षेत्रात नसू दे तरी पण त्यांना आनंद होतोच. सोबतीला कुठला बैल टाकला? हा नानाचा बैल आहे शिवदास माळी खेरणे यांचा दुर्ला. आता त्याचा पण हा सलग 5वा गुलाल आहे. 5वा गुलाल आणि टायगरचा पण हा 5वा गुलाल आहे. चालेल. धन्यवाद. दादा दुर्ला विषय माहिती दे ना. दुर्ला आतूनच पळतो. ओव्हरटेकिंग आहे. सलग 5वा गुलाल आहे. 5वा गुलाल. आणि कुठेतरी बघ ना आज खूप मोठ्या बैलामध्ये म्हणजे जरी आपल्या क्षेत्रामध्ये आता एनडी शेट पाटील नसले तरी पण त्यांच्या नावाने तो बैल पळालेला आहे टायगर. आज चांगला असा पैरा केला तर काय सांगशील? चांगला असतो तो आमच्या घरचाच बैल झाले. आता तो आम्हाला देऊन ठेवले. आता फक्त ती घरचीच गाडी पळणार. हीच गाडी पळणार. चालेल. शुभेच्छा. आणि तुम्ही लवकर गाडी केलंय त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि असंच केलंच राहा. धन्यवाद. आणि मित्रांनो बरीचशी बैला आल्यात. आता मी खूप उशिरात आलो त्याच्यामुळे मला अजून काही बैला दाखवताना आली. राहुल भाईचा कॉकटेल आणि मला वाटतं मथुर ही गाडी पण पळायला गेलेली आहे. भिंगारकरांचा मथुर आहे आणि राहुल भाईचा कॉकटेल आहे. तर सर्व काही अपडेट तुमच्यावर पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मी. मैदान जास्त मोठं नाही आजचा पण त्याला जे पण काही अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मी.